श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण रोज स्वप्न पाहतो, नवी उद्दिष्ट ठरवतो, पण लगेचच त्याचा परिणाम दिसला नाही की मग मात्र निराश होतो. पण लक्षात ठेवा, पेरलं तसं उगवतं. आज मी तुम्हाला याचं सुंदर उदाहरण सांगणार आहे. शेतकरी आणि बियाणं. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याने जमिनीमध्ये बियाणं पेरलं. पहिल्या काही दिवसात काहीच दिसलं नाही. फक्त कोरडी जमीन दिसत होती. आजूबाजूच्या लोकांनी, गावातील लोकांनी त्याची खूपच टिंगल केली. एवढा कष्ट करतोस पण काहीच उगवत नाही. शेतकरी मात्र शांत राहिला. तो रोज पाणी घालत राहिला, खत टाकत राहिला, झाडाला जपून वाढवत राहिला. काही दिवसांनी छोटं रोप बाहेर आलं, पण तरी देखील लोक त्याला हसतच होते. हे बघ, एवढ्या मेहनतीनंतर मिळालं तर काय, फक्त छोटंसं रोपटं. पण शेतकऱ्यांनी हार मानली नाही. तो रोज काळजीपूर्वक रोपाला पाणी घालत राहिला. हळूहळू ते रोप झाड बनलं आणि एके दिवशी त्या झाडाला भरपूर फळं लागली. लोकांना तेव्हा कळलं की बियाणं पेरलं की लगेच फळ मिळत नाही, पण सातत्य ठेवलं की मग मात्र मोठं झाड फळ देतच. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आज आपण एखादं उद्दिष्ट ठरवतो, एखादं स्वप्न पाहतो, पण त्याचं फळ लगेच मिळत नाही म्हणून आपण हार मानतो. त्यासाठी प्रयत्न, वेळ आणि संयम लागतो. जसा शेतकरी रोज पाणी घालतो, तसंच आपण देखील रोज मेहनत केली पाहिजे. तुमच्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यात जे काही पेरलं जातं ते नक्की उगवतं. फक्त सातत्य आणि संयम सोडू नका. कारण मेहनत, वेळ आणि विश्वास या तिघांचं खत दिलं की यशाचं झाड एक दिवस नक्कीच बहरणार आहे. श्री स्वामी समर्थ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि अशीच अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.